सुळकुड पाणी योजना मार्गी लावावी आणि शहापूरला गरजेनुसार पण पुरेसा पाणी पुरवठा व्हावा या मागण्यांसाठी इचलकरंजीतील प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला। हा मोर्चा महापालिकेच्या प्रवेशद्वारात अडवल्यानंतर नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। उन्हाळ्यामुळे इचलकरंजीतील पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक पूर्ण कोलमडलंय। शहापूर परिसरात तर अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक वैतागलेत। प्रभाग क्रमांक 2 मध्ये आठवड्यातून एकदा पाणी येतं, त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज इचलकरंजी महापालिकेवर मोर्चा काढला। महापालिकेच्या प्रवेशद्वारात मोर्चा अडवल्यानंतर नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करून पाणी टंचाईबद्दल नाराजी व्यक्त केली। इचलकरंजीसाठी सुळकुड योजना महत्त्वाची आहे। इचलकरंजीत सुमारे 207 कूपनलिका खोदल्या, पण तरीही अपेक्षित पाणी मिळत नाही। महापालिकेत सत्ता आल्यावर एका महिन्यात पाणी प्रश्न सोडवू असे सांगणारे नेते आता गप्प आहेत। कृष्णा पाणी पुरवठा योजना बेभरवशाची झाली आहे, तर पंचगंगा नदी प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यामुळे दूधगंगा नदीतून सुळकुड पाणी योजना मार्गी लावावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला। त्यानंतर जल अभियंता अभय शिरोलीकर यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं। या मोर्चात नगरसेवक परवेज गैबान, रणजित जाधव, इम्रान हवेरी, नगरसेविका पद्मा सावरतकर, यास्मिन ताजगावे यांच्यासह रिकाम्या घागरी घेऊन आलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या।